तालुक्यात आहे. मात्र धर्मदाय रुग्णालयामध्ये ज्यावेळेस गोरगरीब रुग्ण त्या ठिकाणी जात असतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्या रुग्णालयामध्ये रुग्णालयाच्या प्रतिनिधीमार्फत खरं तर त्या ठिकाणी योग्य ती वागणूक त्या ठिकाणी त्या रुग्णांना देण्यात येत नसते, त्याचप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांना देण्यात येत नाही. अशा वेळेस एक प्रकारे त्या रुग्णाची त्या ठिकाणी हेळसांड झालेली आपल्याला पाहावयास मिळत असते. आम्ही त्यावेळेस फोन करून संबंधित रुग्णालयामध्ये फोन करत असतो व त्या रुग्णालयाला योग्य ती ट्रीटमेंट दिली पाहिजे, योग्य ते उपचार त्या ठिकाणी झाले पाहिजे. या संदर्भात बोलूनही त्या ठिकाणी योग्य ते उपचार त्या ठिकाणी धर्मदाय आयुक्त ज्या धर्मदाय रुग्णालयामध्ये ज्या सेवा उपलब्ध असतात त्या रुग्णालयामध्ये ती सेवा त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, या उत्तरामध्ये जे काही माझा जो पहिला प्रश्न आहे, राज्यामध्ये 479 धर्मदाय रुग्णालय असून त्यापैकी केवळ 134 रुग्णालयच आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी आहेत. उर्वरित रुग्णालयांना ही योजना बंधनकारक करण्यासाठी शासनाने कोणती सक्तीची कारवाई व दंडात्मक तरतूद निश्चित करण्याची कालमर्यादा ठरवलेली आहे का? हा माझा एक प्रश्न राहिला. दुसरा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की शासनामार्फत शासन निर्णयानुसार मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल काही रुग्णालयांनी त्या ठिकाणी केलेली आहे. तर या ठिकाणी त्या ठिकाणी उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असली तरी त्या निर्णयावर स्थगिती आदेश आहे का? नसल्यास सर्व धर्मदाय रुग्णालयामध्ये तात्काळ अंमलबजावणी न करण्याचे ठोस कारणे काय आहेत? हा माझा दुसरा प्रश्न राहील. आणि तिसरा प्रश्न असा आहे की दिनांक 4 नोव्हेंबर 2025 शासन निर्णयानुसार उपचार दर वाढ करण्यात आलेली आहे. ही अत्यंत अभिमानास्पद जरी बाब असली तरी धर्मदाय रुग्णालयाच्या मदत कक्षामार्फत तयार करण्यात आलेले डॅशबोर्ड व ऑनलाईन प्रणाली सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे काय? त्या ठिकाणची खाटांची संख्या असेल, उपलब्ध असेल, योजना लाभार्थींची संख्या असेल, ही अद्ययावत केली जात आहे का? तसेच सदर माहितीची अध्यक्ष महोदय, माझी भीमराव फार सिनियर सदस्य आहेत, पण सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे, इतका चांगला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, पण इतका वेळ जर आपण प्रश्न विचारत राहिलो तर मग त्याला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अध्यक्ष महोदय लेखी उत्तर असतं, त्याच्यावरचे उपप्रश्न विचारायचे असतात. याच्यामध्ये आपण ते आधी काय तयार करणं वगैरे ते करायचं नसतं, डेव्हलप करण्याचा विषय नसतो. माझी फार चांगला प्रश्न आहे, त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की जरा काही नियम आपण पाळले पाहिजे. माननीय अध्यक्ष महोदय, शासनाने जे समिती केली होती त्या समितीच्या अहवालामध्ये 21/4/2025 ला राज्य शासनाच्या विधी न्याय विभागाने शासन निर्णय केला आणि त्यात या पद्धतीची जी गोरगरीब रुग्णांची जी त्यांना जे त्रास होत होता तर त्यासाठी काही शिफारशी केल्या. त्या शिफारशीचा अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये अनेक सुधारणा केल्या. आता आपण शासनामार्फत तिथं प्रत्येक ठिकाणी आरोग्य दूत नियुक्त केलेला आहे. सोबत डॅशबोर्ड आपण आता कंपल्सरी केलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयाचं कार्यालय स्वतः याला मॉनिटर करत आहे. आणि सर्वात महत्वाचं की आपण आता यांना महात्मा फुले आणि आयुष्यमान भारतचा क्लब लाभ देऊन त्याचे देखील रेट आपण या ठिकाणी वाढवलेले आहे. परंतु या संदर्भामध्ये जेव्हा हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली तेव्हा हायकोर्टाने असं म्हटलं की यांचं तुम्ही रिप्रेझेंटेशन घ्या आणि ते ऐकून घ्या. तर त्यांनी आपलं रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. त्या संदर्भामध्ये ते शासनाच्या विचाराधीन आहे. या संदर्भामध्ये शासन या सर्व रुग्णालयात धर्मदाय जे रुग्णालय त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यासाठी प्रयत्नरत आहे. परंतु तथापि याची सक्ती नाही आहे. परंतु कायदेशीर बाब तपासून जेव्हा त्यांच्या रिप्रेझेंटेशनवर निर्णय होईल त्या निर्णयानंतर ही पूर्ण सर्व योजना सर्व रुग्णालयामध्ये लागू करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. आणि जर सक्ती करणं शक्य असेल कायद्याच्या दृष्टीने तर सक्ती देखील या संदर्भात करण्यात येईल. बोला. अध्यक्ष महोदय,
माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं उच्च न्यायालयामध्ये हे मॅटर आहे. उच्च न्यायालयाने आपण ज्या काही जमिनी देतो, यांना जमिनी देतो, बऱ्याच गोष्टी त्यांना देतो आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये 10%, 20% खाटा हे आपण इथं ठेवतो. तर कृपया आपण हे अधिवेशन जे संपण्याच्या अगोदर जितक्यांना आपण या सवलती दिल्या होत्या त्यांनी त्या वर्षानुवर्ष पाळल्या की नाहीत ह्याची तुम्ही सगळी टेबल करणार आहात का? आणि जर नसेल तर भविष्यामध्ये त्याची सगळी रिकव्हरी पूर्ण आपण करणार आहात का? जसं मी फक्त उदाहरण सांगतो, एमजीएम आहे, संभाजीनगरचा एमजीएम आहे, अध्यक्ष महोदय यांनी सगळे लाभ घेतलेत. अक्षरशः त्यांनी 1 रुपयावर त्यांनी सगळ्या जमिनी घेतल्या, परंतु काहीही लाभ ते देत नाही. आणि इतकंच नाही, जे रस्ते सरकारी होते ते सुद्धा कॅम्पसमध्ये त्यांनी म्हणजे उदाहरण सांगतो त्याच्यातलं, पण ज्या पेशंटला सुविधा दिल्या पाहिजे ते अजिबात देत नाही. तर ते तुम्ही टेबल करणार का? नाही, मगाशी सन्माननीय राज्यमंत्री महोदयांनी खूप स्पष्टपणे या ठिकाणी काही बाबी सांगितलेल्या आहेत. त्यातच आपल्याही प्रश्नाचं उत्तर आहे. आपल्याला या ठिकाणी कल्पना आहे की 479 एवढी धर्मदाय रुग्णालये आहेत. आणि मग मागच्या काळात 2 प्रश्न निर्माण झाले की आपल्याकडनं सवलत घेतली म्हणजे काय. तर त्या संदर्भात मागच्या अधिवेशनात आपण कायद्यामध्ये सुधारणा करून सवलतीच्या संदर्भातली डेफिनेशन तयार केली. आतापर्यंत हे सगळे रुग्णालय हायकोर्टात असं सांगायचे की आम्ही सवलतच घेतलेली नाही. त्यामुळे काहींनी एक्सप्रेस सवलत घेतली होती, काहींनी इनडायरेक्ट सवलत घेतली होती. आता सवलतीची डेफिनेशन आपण तयार केली. त्या डेफिनेशन प्रमाणे आता जवळपास हे सगळे हॉस्पिटल जे आहेत हे आता आपल्या या धर्मदायच्या डेफिनेशन मध्ये ज्यांनी आपल्याला त्या खाटा द्यायच्या त्याच्या अंतर्गत ते आले. दुसरं आपण काय केलंय, पूर्वी हे लोक केवळ खर्च दाखवून द्यायचे, पण करायचे की नाही माहिती नाही, बेड्स कुठले उपलब्ध होते माहिती नाही, आपल्याच लोकांना खर्च केला असं दाखवायचे. आता आपण त्याचा एक डॅशबोर्ड तयार केला डायनामिकली, ज्याचा उल्लेख आता राज्यमंत्री महोदयांनी केला की जो आपला आरोग्य दूत आहे तो आपलं कोऑर्डिनेशन करतो. आता आपल्या डॅशबोर्डवर कुठल्या रुग्णालयामध्ये किती खाटा आहेत या संदर्भातली माहिती आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असते आणि त्यानुसार आपण पुढची कारवाई करू शकतो. तिसरा प्रश्न याच्यामध्ये असा आला की मागे हे 10% वगैरे जो विषय आहे ना, याच्यात एक कोर्टाने निर्णय देऊन ठेवलेला आहे की त्यांच्या एकूण जो काही निधी असेल त्या निधीच्या 2%, म्हणजे 10% आता विषय तो तसा बाजूला राहिला, 2% त्यांनी धर्मदायचा निधी खर्च करायचा. त्यातही असं लक्षात आलेलं आहे की ते 2% खर्च करताना राज्यमंत्री महोदयांनीच ते लक्षात आणून दिलं की काही बिलं लावून टाकतात, म्हणजे ते 2% संपल्यात असं सांगतात. आणि म्हणून आता त्याही संदर्भात आपण हे जे सगळे रेट्स तयार केलेले आहेत या रेट्स अनुसारच त्यांना ते लावावं लागेल. आपण वाढीव रेट केले, म्हणजे सगळ्यांची हे होती की आम्ही लागू करत नाही कारण तुमचे रेट कमी आहेत, आपण रेट वाढवून दिले. त्यामुळे वाढीव रेट प्रमाणे त्यांना करावं लागेल. आणि आता एक अजून सूचना जी राज्यमंत्र्यांनी दिली ती चांगली आहे की बेस रेट हा प्रत्येकाला घोषित करावा लागेल. नाहीतर मग एका बेडचे 100 रुपयाच्या ऐवजी 500 रुपये दाखवायचे, 2% संपले असं त्यांना करता येणार नाही. बेस रेट त्यांना कंपल्सरी आपण करतोय. आता तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो काही 2%चा पैसा आहे, हा 2%चा पैसा डायनामिकली आपल्याला दिसत नाही. तर त्यांनी किती खर्च केला, बेड्स दिसत आहेत आता आपल्याला, आणि आता आपल्याकडे त्या संदर्भात कुठली यंत्रणाही नाही. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की याच अधिवेशनामध्ये आम्ही त्याही संदर्भात एक कायद्यामध्ये सुधारणा करतो आणि कायद्यामध्ये सुधारणा करून या सगळ्या रुग्णालयांना ते जे 2% पैसे जे हायकोर्टाने त्यांना खर्च करण्याकरता सांगितलेले त्या योजनेमध्ये ते 2% पैसेही आपल्या डॅशबोर्डवर दिसले पाहिजे. म्हणजे कोणाकडे किती पैसे शिल्लक आहेत, त्यांनी कुठल्या पेशंटवर पैसे खर्च केले आहेत, ही प्रत्येक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी माहिती कळेल. आणि जसं राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आता हे सगळं जे इनिशियल म्हणजे हा 2%चा विषय बाजूला, बाकी सगळ्या विषयाच्या संदर्भात ते माननीय उच्च न्यायालयाकडे गेले होते. माननीय उच्च न्यायालयाने आता पुन्हा विधी व न्याय विभागाला त्यांची सुनावणी घ्यायला सांगितलेली आहे. ती सुनावणी चाललेली आहे. शासनाचं मत असं आहे की आपण जो काही अमेंडमेंट केलाय त्या अमेंडमेंटमुळे ते या सगळ्या अखत्यारीत येतात, पण विधी व न्याय विभाग त्यांचं म्हणणं ऐकून घेईल, मग जो योग्य आहे तो कायदेशीर निर्णय घेईल. पण राज्य सरकारचं स्पष्टपणे मत आहे
की जेवढे धर्मदाय रुग्णालय आहेत त्यांनी पारदर्शीपणे केंद्र सरकारची योजना, राज्य सरकारची योजना लागू केलीच पाहिजे. त्यासोबत राखीव बेड जे आहेत किंवा राखीव निधी जो आहे याचा ट्रान्सपरंट पद्धतीनं विनियोग केलाच पाहिजे. आणि म्हणूनच मी धर्मदाय आयुक्तांचं देखील अभिनंदन करेल की धर्मदाय आयुक्तांनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला, लॉ अँड ज्युडिशरीने पुढाकार घेतला. म्हणून पहिल्यांदा आता आपल्याकडे प्रत्येक हॉस्पिटलच्या बेडची माहिती अद्ययावत पद्धतीनं त्या ठिकाणी आहे. पण यात अजून सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. ती हे जे अमेंडमेंट आपण या अधिवेशनात करू त्याच्यामुळे ती सुधारणा होईल. अध्यक्ष महोदय, चांगलं नाही उत्तर अपेक्षित असं आहे. उत्तर आम्हाला समाधान आहे, पण काही प्रश्न उपप्रश्न आहेत ना. जरा एक प्रश्न असा आहे की आपण डॅशबोर्डचा विषय इथे काढला की डॅशबोर्ड लावलं जातं, रुग्णांची संख्या ते सगळं अद्ययावत केलं गेलं. तरी पण आयुष्यमान योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये या योजनांचा लाभ रुग्णाला मिळत नाही. आपण वस्तुस्थितीवर जाऊ. माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की ज्या वेळेस रुग्ण जातात रुग्णालयात, मी आपल्याला सांगतो ते सगळे लावलेलं आहे, पण रुग्णात मी काल माननीय मुख्यमंत्री महोदय आम्ही पत्र देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील या योजनेअंतर्गत असलेल्या हॉस्पिटलनी किती रुग्णांची सेवा केली त्याचे रुग्णांच्या नावासकट, कारण माझ्याकडे तक्रार आली होती त्यामुळे ते पत्र दिलं. आपल्याला सांगतो रुग्ण परत करतात, हे पैसे घेतल्याशिवाय आयुष्यमान योजनेतून रुग्णांना सेवा दिली जात नाही. म्हणून आपण यावर काहीतरी, खरं आपण हे सगळं व्यवस्थित केलेलं आहे पण ते खाली इम्प्लिमेंट होत नाहीये. यावर काहीतरी कडक उपाययोजना केली पाहिजे आणि त्या रुग्णांना लाभ मिळाला पाहिजेत अशी आमची अपेक्षा. अध्यक्ष महोदय, मी वस्तुस्थिती जी सांगितली त्यात आपण जे म्हणता ते खरंच आहे. कारण 479 रुग्णालयांपैकी फक्त 134 रुग्णालय एकत्रित योजना चालवतात, बाकीचे कोर्टात गेले. पण आता कोर्टात ते गेले असले तरी कोर्टाने त्यांना स्थगिती दिली नाही. सुनावणी करतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याकरता आपल्याकडेच पाठवलंय. आणि शासनाचं हे मत पक्का आहे की मागच्या अधिवेशनात आपण अमेंडमेंट केल्यानंतर, अमेंडमेंट जोपर्यंत नव्हती तोपर्यंत त्यांना कायदेशीर अधिकार होता. आता आपण आपल्या कायद्यात अमेंडमेंट करून यांना आपल्या अखत्यारीत आणलेलं आहे. त्यामुळे शासनाचे मत पक्का आहे की आपल्या अखत्यारीत आहे, यांना या योजना कंपल्सरीली चालवाव्याच लागतील. पण आता ही सुनावणी घेऊन त्या संदर्भात, कारण शेवटी क्वासाय ज्युडिशियल हे मॅटर झालेलं आहे, हायकोर्टाने ते लॉ अँड ज्युडिशरीकडे पाठवलेलं आहे, त्यामुळे ते सुनावणी घेऊन कायद्याप्रमाणे याचा निर्णय करते. अमीन पटेल जी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री ने बहुत डिटेल उत्तर दिया है. मेरे दो छोटे छोटे प्रश्न है. एक ये है अध्यक्ष महोदय, जो कमेटी का हियरिंग हो रहा है उसको टाइम बाउंड मुख्यमंत्री जी करके उसका फैसला अगर कर देंगे तो जल्दी से जल्दी इंप्लीमेंट होगा, तो कितने टाइम के अंदर ये हियरिंग पूरा हो जाएगा उसका एक उत्तर अगर आएगा तो अच्छा होगा. और बहुत सारे हॉस्पिटल जो है वो गवर्नमेंट के रूल के बावजूद उसको मानते नहीं है, वहां पे इलाज होता नहीं. गवर्नमेंट बहुत स्ट्रिक्ट कानून करती है, तो ऐसे हॉस्पिटल को, क्योंकि जो हमारा कमिटी है उसके अंदर ये बात आया कि हॉस्पिटल को नोटिस देने के बाद में भी उसने मना कर दिया आने के लिए. तो ऐसे बड़े बड़े हॉस्पिटल जिसके अंदर ये स्कीम इंप्लीमेंट होता है, ये स्कीम का वायलेशन करके नहीं मानते, उनके ऊपर कोई कड़क कानून बना के इसके ऊपर कार्रवाई होगी कि नहीं. और जो बेस रेट है अध्यक्ष महोदय, सभी चैरिटेबल हॉस्पिटल के अंदर एक होनी चाहिए. इमरजेंसी के अंदर कुछ भी पैसा लगाते हैं लोग, तो इनको जितने चैरिटेबल हॉस्पिटल उसके बेस रेट कब तक किए जाएंगे. माननीय अध्यक्ष महोदय, मी अतिरिक्त माहिती सभागृहाला देऊ इच्छितो की जेव्हा मी याच्यात खोलात गेलो तेव्हा एक बाब लक्षात आली की यांना 100% इन्कम टॅक्स एक्झम्पशन आहे. आणि आपल्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे, एनी बेनिफिट फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट और सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि राज्य शासनाने 2% अंशदानातून यांना सूट दिलेली आहे चॅरिटेबल हॉस्पिटलला. आणि त्यामुळे आता सन्मान्य सदस्य अमीन पटेलनी ज्या ठिकाणी सांगितलं, या सुनावणी कुठल्याही परिस्थितीत पुढील 1.5 ते 2 महिन्यात पूर्ण करण्यात येईल. आणि यामध्ये आता याही पुढे जाऊन अधिक पारदर्शक पद्धतीने आता 2% अंशदानातून आपण सूट दिल्यामुळे ते जे पैसे राज्य शासनाने त्यांना सूट दिलेली आहे ते पैसे ते त्या ठिकाणी वापरत आहे. आपण जेव्हा अमेंडमेंट केली त्या अमेंडमेंटमुळे 303 हॉस्पिटल वाढले, पहिले फक्त 94 होते, परंतु आता 100% हॉस्पिटल आले. कारण की इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये या चॅरिटेबल हॉस्पिटल आणि टोटल धर्मदाय आयुक्त जे रजिस्टर्ड झालेले त्यांना सूट आहे. त्यामुळे ती सूट असल्यामुळे ते आता 100% तशी आलेले आहे. त्यामुळे आता या 2% अंशदानाचा वापर
कशा पद्धतीने लोकहितासाठी करता येईल आणि पुढील 2 महिन्यामध्ये या संदर्भामध्ये राज्य शासन जो निर्णय घेईल तो निर्णय सर्व सन्मान्य सदस्याला या ठिकाणी कळवण्यात येईल आणि कुठल्याही पद्धतीने राज्यातील गरीब रुग्णांची अशा पद्धतीने त्यांना जे त्रास आहे तो होऊ दिला जाणार नाही आणि जे जे दोष होते ते दोष आपण दूर केलेले आहे आणि आता जे काही दोष राहिलेले आहेत ते देखील पुढील 2 महिन्यामध्ये दूर करून राज्याच्या जनतेला या संदर्भात न्याय देण्याच्या दृष्टीने राज्य शासन निश्चितपणे प्रयत्न करेल. ठीक आहे, समाधानकारक उत्तर झालेलं आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2.